महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, या लक्षवेधीचं जर उत्तर बघितलं तर एकदम असत्य उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. कारण एकंदरीतच हा वाद राजकीय नव्हता. हा माजी आमदारांच्या घराच्या समोर अवैध धंदे सुरू होते, पत्त्याचा क्लब सुरू होता आणि त्याच्यापासूनच या भांडणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण त्याला उत्तरामध्ये राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. उपनगराध्यक्षाची मिरवणूक चालू असताना त्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि त्याच्यानंतर खरी भांडणाला सुरुवात झाली. थोड्याफार प्रमाणामध्ये दोन्ही पार्टीचं बिना हत्याराची मारामारी झाली हे सत्य आहे. पण नंतर पोलीस स्टेशनमध्ये आज समाज एकत्र आला आणि तो वाद मिटला. पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षाने गुन्हा दाखल केला नाही, दोघं पार्ट्या चालल्या गेल्या. मात्र रात्री 11 वाजता आमदारांच्या घरावर 11 ते 11:30च्या मध्ये आमदारांच्या घरावरती सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्याची क्लिप सुद्धा माझ्याकडे आहे, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देणार आहे. पण 25-30 लोकांनी तलवारी टामी हातात घेऊन आमदारांच्या घरावर हल्ला केला, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, सर्व काचं फोडून टाकली, गाडीला आग लावण्याचा प्रयत्न केला. आणि अशामध्ये हा वाद झाल्यावर ते पोलीस स्टेशनला जेव्हा फिर्याद द्यायला गेले त्यांच्या घरावर हल्ला झाला. पण LCBच्या PIने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अगोदर की बुवा यांनी त्यांच्यावर गुन्हा, त्यांच्या घरावर हल्ला केला म्हणून माजी आमदारावरच गुन्हा दाखल केला. आणि एक प्रकारे तुम्हाला मला लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेले चालतात, पण पोलीस खात्याच्या विरुद्ध जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणी बोललं तर ते LCBला अजिबात सहन होत नाही. अशी एक प्रकारची वातावरण निर्मिती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेली आहे. पूर्वी आमचे SPने अवैध धंदे या शहरामध्ये सर्व बंद करून ठेवले होते. पण दुर्दैवानं हे LCB PI जेव्हापासून आले तेव्हापासून सर्व बॅकलॉग भरून काढला आणि एकंदरीत सगळे अवैध धंदे सुरू आहेत आणि त्याच्यातूनच हा प्रकारही घडलेला आहे. माझी विनंती आहे आपल्याला, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना, की आमदारांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते विड्रॉल केले पाहिजे. आता परवाच्या दिवशी 1 तारखेला एक लग्न होतं. सभापती महोदय, आपल्यालाही माहिती आहे की लग्न मंगल कार्यालयामध्ये होतात, रिसॉर्टमध्ये लग्न होतं, सर्व CCTV फुटेज आहेत, तिथं CCTV आहेत. पण तरी सुद्धा आमदाराच्या कुटुंबांनी जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून एक भगिनी फिर्याद द्यायला गेली, तिला तयार करून फिर्याद द्यायला घेऊन गेले. पण तिने फिर्याद दिल्यावर 9 तारखेला आमदाराच्या कुटुंबावर ॲट्रॉसिटी दाखल होते आणि 10 तारखेला परत माजी आमदार शिरीष चौधरी म्हणून माजी आमदार आहेत. आणि शेवटी त्या भगिनीनेच लेखी दिलं की मला कोणीच जातीवाचक बोललेलं नाही आणि ती फिर्याद सुद्धा तिने परत घेतली. पण बदनामी तर झाली, संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरण्याचं पाप केलं. पोलीस स्टेशनला बसवून बोलवायचं, 4-4 तास 6-6 तास बसवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत जायला सांगायचं. असा एक प्रकार सुरू आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, माजी विधान परिषदेचे सदस्य आणि हल्लीचे विधानसभेचे सदस्य आमशादादा पाडवी हे सुद्धा पोलिसांच्या बरोबर हजर असताना अक्कलकुवा तालुक्यामध्ये पोलिसांचे PI तिथं असतानाही त्यांच्यावर खोटी फिर्याद एका भगिनीने दिली की विनयभंग केला यांनी, आणि ती पण रजिस्टर होते. म्हणजे एखाद्या वेळेला फिर्याद जर कोणी दिली तर तिची शहानिशा करायला पाहिजे, तपास करायला पाहिजे. पण फक्त तुमच्या विरुद्ध फिर्याद आली म्हणजे आम्हाला घ्यावीच लागेल, ही एक भूमिका LCBच्या PIची आहे. आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वांनाच वेठीस धरण्याचं पाप यांनी सुरू केलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज योगायोगाने गृहराज्यमंत्री इथं आहेत. 26 जानेवारीच्या नंदुरबारच्या झेंडावंदनाला गृहराज्यमंत्रीच आदरणीय तिथं आले होते. त्यांना सुद्धा लोकांनी पूर्ण परिस्थिती त्या नंदुरबार जिल्ह्याची सांगितली आहे, त्यांना सुद्धा वस्तुस्थिती माहिती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की LCB PIची तात्काळ तुम्ही जर तिथून बदली केली तर नंदुरबार जिल्हा 90% शांत होऊन जाईल. आणि म्हणून या सगळ्या याच्यातून सस्पेंड जेव्हा होईल, कारण सस्पेंड केलं तरी बी कामावर घेतात, नंतर मग कशाला कटकट पाहिजे, त्याच्यापेक्षा तात्काळ त्यांची इथून बदली करावी
अशी मी मागणी करतो आणि माननीय गृहराज्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे तर आपण नंदुरबार जिल्ह्याला न्याय द्यावा. धन्यवाद. माननीय गृहराज्यमंत्री. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चंद्रकांतजी रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यासंदर्भात ह्या लक्ष्मीच्या मार्फत जे काही संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि इथे आक्षेप घेतलेले आहेत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी जे प्रश्न इथे उपस्थित केलेत, जे काही ह्या प्रकरणाची त्यांनी मला माहिती जेव्हा मी 26 जानेवारीला तिकडे होतो त्यावेळेस त्यांनी मला याची कल्पना दिली होती. एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि कोणाहीवरती अन्याय होऊ नये या दृष्टीने तिथे पोलिसांनी कारवाई करावी अशी अर्थातच अपेक्षा आहे. आणि माजी आमदारांच्या कुटुंबियाने देखील त्यावेळेस माझी भेट घेतली होती. त्यांच्या आईंपासून ते अगदी त्यांच्या कुटुंबावरती सगळ्यांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी त्याची सगळी सविस्तर माहिती ही त्यावेळेस मी घेतली होती. आणि त्यावेळेस तिथल्या संबंधित SP देखील मी सूचना केल्या होत्या की ह्या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा आपण चौकशी करा. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे हे क्रॉस केसेस ह्या घेण्यात आलेल्या आहेत. क्रॉस केसेस म्हणजे दोन्ही पार्टींवरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत ॲट्रॉसिटी आता आपल्याला दाखल करून घ्यावी लागते. नंतर मग आपण त्याची चौकशी आपण करत असतो. एकंदरीत आपल्या ह्या मागणीनुसार सभापती महोदय ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणजे आयजींच्या मार्फत चौकशीचे आदेश हे आज मी देतोय. आणि जे आपली जे काही तिथे LCBचे PI आहेत त्या LCBच्या PIंच्या संदर्भात देखील माझ्यापर्यंत देखील अनेक लेखी तक्रारी आजपर्यंत आलेल्या आहेत आणि त्या दौऱ्यावरती असताना देखील त्या लेखी तक्रारी माझ्यापर्यंत आहेत. आणि माननीय आमदार मोदयांनी इथे जो प्रश्न उपस्थित केला आहे किंवा त्यांची जी मागणी आहे आपल्या मागणीनुसार त्यांची आयजीच्या मार्फत चौकशी करण्यात येईल आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथे अटॅच करण्यात येईल. आमचा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. कोणी बी कोणाच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल केली, खरं म्हणजे ॲट्रॉसिटीचा तपास DYSPने करायला पाहिजे. तपास झाल्यावरच गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे. पण अशा अर्ज घेतात, फक्त डिपार्टमेंटच सांगतं की तू अर्ज देऊन टाक. अर्ज आला की लगेच डिपार्टमेंटच बोलवतो आणि एक प्रकारे कारवाई करण्याचा दम देतात. आणि म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना सुद्धा आपल्या माध्यमातून, मी पेन ड्राईव्हही आणलेले आहेत, मी फिर्यादी आणल्या आहेत, सर्व आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांनाही देतो. पण माझी विनंती आहे की IG जेव्हा तपास करतील तेव्हा करतील, तुम्ही तात्काळ LCB PI ची बदली करणार का? सभापती महोदय, मी अगोदरच म्हटलंय की आयजींच्या मार्फत चौकशी ही केली जाईल. जे कोणी LCBचे PI आहेत त्यांची देखील चौकशी केली जाईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथे हेड ऑफिसला तिथे अटॅच केलं जाईल. आवश्यक असल्यास त्यांची तिकडून बदली देखील करण्यात येईल. सन्माननीय अनिल परब. रघुवंशी साहेबांनी जो काय प्रश्न मांडलेला आहे, खरं म्हणजे आमचा सरकारवरती विश्वास नसणं किंवा सरकारने आम्हाला प्रतिसाद न देणं हे नित्यच आहे, आम्ही समजू शकतो आणि त्याच्यात काय आम्हाला काय फार वाईट वाटत नाही. परंतु सत्ताधारी पक्षाचा एक आमदार अशा प्रकारचे आरोप करतोय आणि अगदी केविलवाण्या पद्धतीने आमदारांचं तिकडे कोण ऐकत नाहीये आणि आमदारांना कशा पद्धतीने दुय्यम वागणूक दिली जाते याचं सगळं वर्णन या सभागृहात करतोय. आणि त्या बाबतीमध्ये सरकार बिलकुल म्हणजे संवेदनाशील नाही आहे. कारण स्वतःच्या आमदारांचं जर रक्षण जर हे सरकार करत नसेल, पण सभागृहात जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला हा प्रश्न सदनाची प्रॉपर्टी म्हणून आणि त्या प्रॉपर्टीचं रक्षण करायची जबाबदारी एक ट्रस्टी म्हणून ही मी माझी स्वतः समजतो. आणि म्हणून त्या आमदारांच्या बाजूने मी सरकारला हा प्रश्न विचारतो की एवढं मोठं सगळं तिकडे कांड झालेलं आहे, याची माहिती आपल्याला आहे, आपण तिथे फक्त बदलीवरती प्रकरण करताय. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ॲट्रॉसिटीचे नियम आहेत, ॲट्रॉसिटीची जरी कोणी तक्रार केली तरी ताबडतोब ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही. त्याची DYSPच्या माध्यमातून पहिला त्याला 0 FIR घेऊन त्याची DYSPच्या माध्यमातून पूर्ण चौकशी होते आणि इफ DYSP इज कन्व्हिन्स्ड की इथे ॲट्रॉसिटी झालेली आहे तरच इथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जातोय. परंतु सदस्यांच्या बोलण्यातून असं वारंवार दिसतंय की तिथे सर्रास ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले जातात. आणि म्हणून माझा स्पेसिफिक मुद्दा असा आहे की ज्या अधिकाराच्या बाबतीमध्ये जे सदस्य वारंवार इथे ओरडतायत
जे केविलवाड्या पद्धतीने सरकारकडे दाद मागतायत, किमान त्या सदस्याला तरी न्याय देण्यासाठी या अधिकाऱ्यांची तात्काळ तिथून उचलबांगडी करणार काय, आणि आयजीच्या माध्यमातून चौकशी झाली, जर दोषी ठरले तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करणार काय? की सभापती महोदया, ह्यामध्ये मी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी अर्थातच ह्या सभागृहाची गरिमा राखणं ही अर्थातच सगळ्यांचीच जबाबदारी आहे, संयुक्तिक जबाबदारी आहे. आणि आमदार महोदयांचं किंवा लोकप्रतिनिधींचं संरक्षण करणं आणि त्यांच्यावरती अन्याय न होणं, तर ह्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसोबत देखील अन्याय होता कामा नये. दोन्ही गोष्टी ह्या अर्थातच या चाचपडून पाहणं किंवा त्यांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. एकंदरीत मूळ आपली जी मागणी आहे, मी अगोदरच मगाशी मी त्याचा उल्लेख देखील केला आहे की आपण आयजींच्या मार्फत चौकशी करू, आणि जर का, मी हेही सांगतोय, जर का चुकीच्या पद्धतीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असेल, पुन्हा आम्ही त्याची चौकशी करू आणि ते त्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई देखील आम्ही पुढे करू. आणि आपल्या मागणीनुसार जो कोणी LCBचा PI आहे त्याची त्वरित तिकडनं बदली करण्यात येईल आणि आयजी मार्फत चौकशी करण्यात येईल. मला असं वाटतं कारण माझी विनंतीच ही आहे की चौकशी करा. तुम्ही चौकशीत दोषी आढळ तर परब साहेबांनी सांगितलं तसं निलंबित करा. पण त्यांचा जर इतिहास बघितला, त्यांच्या धुळे जिल्ह्याचा जर इतिहास बघितला, तर त्यांना की पोस्टच द्यायला नको, तरी सुद्धा त्या LCBच्या PIला इथं बसवलं आहे. कारण माजी मंत्री हेमंत देशमुख जे दोंडाईच्याचे होते, 82 वर्षाचं वय असताना पोस्कोची केस त्यांच्यावर करून दिली आणि तो माणूस 2 महिने फरार राहिला आणि शेवटी हायकोर्टाने त्यांना बेल दिली. असे प्रकार जर राजरोसपणे होत असतील तर यांचं पोलिसांचं मनोधैर्य वाढत आहे आणि त्याच्यामुळे कोणते, आज मी लक्षवेधी विचारली, उद्या माझ्यावर बी खोटी केस होऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही. पण या सगळ्या गोष्टींना सामोरं कोणाला ना कोणाला तरी जावंच लागेल महोदया. आणि म्हणून नाही, मी तर आज ही भीती सरकारी सदस्यांच्या मनात आहे, तर विरोधकांची काय हालत होत असेल? ही वस्तुस्थिती आहे. घाबरत नाही. काय चाललंय सभागृहामध्ये? सरकार काय गंभीर आहे की नाही या बाबतीत? बसा, खाली बसा. मंत्री तिथं आले होते, त्यांना वस्तुस्थिती माहिती होती. सचिन अहिर, अनिल परब साहेब, खाली बसा. मी माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या बदलीचे मान्य केलं, त्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार घाबरले मानतो. नाहीत असं म्हणतायत ते रघुवंशी. झालं, चला बघ, चांगली भूमिका चांगली घेतली. पण ती बदली झाल्यानंतर चौकशीत काय येतंय, आणि त्यांनी आधीचे जे 2-3 गुन्हे सांगितले ना, की आमदार दोघं बसलेले असताना नोटिसेस किंवा त्यांचे जे कागदपत्र आहेत ते तपासून घ्या, त्याप्रमाणे जे आहे ते. आता 1 नंबरची लक्षवेधी अमित गोरखे ज्यांनी लक्षवेधी पुकारली त्याचाच शोध घ्यायची वेळ यावी का, सांगा बरं. हां, नाही, साहेबांनी बोलणं म्हणून गेलो होतो. धन्यवाद सभापती महोदय.